आज येथे उपस्थित प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या शुभ दिवशी या धन्य सभेत मी आपल्याला जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। मित्रांनो, प्रथम आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन। मित्रांनो, आपल्याला माहित आहे का की आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो आणि हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? आज मी आपल्याला प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगणार आहे। मित्रांनो, आपला हा भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। परंतु एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून देश चालवण्यासाठी आपल्याकडे आपली स्वतःची राज्यघटना नव्हती। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली। या समितीने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला स्वातंत्र्य आणि मजबूत संविधान दिले। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशात हे संविधान लागू करण्यात आले। तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक देश बनला। आपली समिती देशातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे। या समितीने आपल्याला आपले मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहे। मित्रांनो, आपला हा भारत देश स्वतंत्र होणे आणि प्रजासत्ताक राष्ट्र होणे इतके सोपे नव्हते। आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक शूर स्वातंत्र्यवीरांनी आपले अवघे आयुष्य वाहून घेतले। काही वीरांनी तर आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे, जसे की मौलाना कासिम नानकवी रहमतुल्लाह अलैह, मौलाना हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह, अशफाकुल्लाह खान, वीर भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाष चंद्र बोस अशा शूर जवानांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे। आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची सुरक्षा करीत आहेत। वेळेवर आपल्या दुश्मनाशी लढता लढता वीरगतीला प्राप्त होत आहे। आपले जवान आपल्या देशाची आन बान शान आहे। अशा माझ्या शूर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम। शेवटी मी माननीय मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी साहेब यांचे मनापासून आभार मानतो की ज्यांनी येथे ही संस्था स्थापन करून आम्हाला खूप सारे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी दिली। अल्लाह त्यांच्या आयुष्याला खूप लांब करो। हा मदरसा नुसता एक मदरसा नसून एक विद्यापीठ आहे, कारण येथे धार्मिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षण देण्याचे कार्य चालू आहे। 31 जणांचा उच्च शिक्षक तज्ञ वर्ग तज्ञ इथे उच्च शिक्षण देण्यात कार्यरत आहे। सध्या 480 विद्यार्थी इथे सर्व सोयींचे शिक्षण देत आहे, ज्यामध्ये 80 विद्यार्थी ITI मध्ये शिक्षण घेत आहे। आतापर्यंत 47 विद्यार्थ्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे। 376 विद्यार्थ्यांनी SSC तर 220 विद्यार्थ्यांनी HSC ची परीक्षा पास केली आहे। तसेच ITI मधून आतापर्यंत 542 विद्यार्थ्यांनी आपले ITI कोर्स पूर्ण करून ते जॉबवर लागले आहेत। तसेच कोपा कोर्स पूर्ण करणारे 18 विद्यार्थी आहेत। आतापर्यंत BA पूर्ण करणारे 60 तर DED करणारे 3 आणि डिप्लोमा करणारे देखील 2 विद्यार्थी आहेत। शेवटी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि संपूर्ण भारतवासियांसाठी अल्लाहशी प्रार्थना करतो की त्याने सर्वांना सुख समृद्धी द्यावी आणि सर्वप्रथम सर्वांना माणुसकी, सत्य आणि अहिंसाची शिकवण द्यावी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।